नको येऊ देऊ. हे पाय, तू बाप आहे ना, तू घर घाण टाकायला निघाला. घाण? हा, तुझ्या बायकोच्या बिझनेस साठी. काय? हो ना, आता ऐकलं मी मा कानानं. बापू हा ना, ठेव काही सिरियसनेसच नाही. निलिमा आत्या, मला प्लीज खरं सांगा, घर गहाण ठेवण्याबद्दल बाबा काही बोलले होते का तुमच्याशी? म्हणजे तो सकाळी तसं म्हणाला होता. म्हणजे मुलांनी वेगळाच अर्थ काढलाय. अगं नाही, मुलं तर झोपली होती त्यावेळेला. नाही आत्याजी, आम्ही जागे होतो. अगं बाई, हो का? काय जर तुम्ही असं बघताय का माझ्याकडे? मी तुम्हाला विचारू शकते की तुम्ही आता कुठे गेला होतात? मी हा हा ते तू विचारू शकतेस ना, त्यात काय मोठंच. मी गेलो होतो ते बँकेत. कशाला? कशाला म्हणजे काय, काम असतात मला तिकडे. हो, पण म्हणजे आत्ता काय काम होतं? अगं खूप कामं असतात तिकडे. आपल्या घरासंबंधी होतं का काही? हा, सगळ्या म्हणजे घरासंबंधीच असतात ना. घर हे महत्वाचं असतं. मग घर गहाण का ठेवताय? सॉरी दादा, मला सांगायचं नव्हतं, पण तिच्या लक्षात आलं. मी काहीच करू शकले नाही. बाबा, मला नव्हतं का सांगायचं आहे? नाही म्हणजे सांगायचं नव्हतं असं काही नाही. म्हणजे काय, मी विचार करत होतो ना त्यावेळेला, म्हणून नाही सांगितलं. म्हटलं सगळं होऊ दे. काय होऊ दे? दुसरा कुठलाही पर्याय नाही आपल्याकडे भैरवी. नाही बाबा, पण यासाठी मी नाहीये तयार. प्लीज, हे नको करायला. आपण हा बिझनेस आहे, त्यात काहीही कमी जास्त होऊ शकतं. आणि मुळात यासाठी माझ्याकडे एक्सपिरियन्स सुद्धा नाहीये बाबा. कुणालाही पहिल्या दिवशीच अनुभव मिळत नसतो. तुला अनुभव मिळेल, शिकशील तू. माझी खात्री आहे की तू नक्की यशस्वी होशील आणि लवकरात लवकर आपलं घर सोडवून घेशील. हा खूप टोकाचा निर्णय आहे. आपण प्लीज हे नको करायला. यात नाही म्हणण्यासारखं काय आहे भैरवी? राजन सुखटणकरच्या व्यवसायाबद्दल आपल्याला खात्री आहे. आपल्याला झाला तर फायदाच होईल नक्कीच. मला मान्य आहे, पण त्याच्यासोबत आपण जो कॉन्ट्रॅक्ट करतोय तो फार फार तर 1 किंवा 2 वर्षाचा असेल, कायमचा नाही. आणि काय आमचं करूही नकोस. कारण पुढं मग तुला पंगत ब्रँड हा सुरू करायचा आहे. हो बाबा, म्हणजे यात रिस्क आहे. धोका पत्कराशिवाय आयुष्यात दुसरं काही मिळत नाही. हो बाबा, पण मी स्वतःसाठी धोका पत्करू शकते. त्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या डोक्यावरचं छप्पर पडायला लावावं असं नाही वाटत मला. दुसऱ्या कुठल्याही मार्गाने तू 10 दिवसात 50 लाख रुपये उभे करू शकत नाही भैरवी. म्हणून काय घर गहाण ठेवणार आहात तुम्ही? बातमी पोचली वाटतं तुझ्यापर्यंत. बरेच लांब आहेत रे तुझे कान. कोणाला विचारून घर गहाण ठेवताय तुम्ही? कोणाला विचारून? मला कोणाला विचारायला पाहिजे? मला नाही विचारलं तुम्ही. तुला का? मुलगा आहे मी तुमचा. दिवाळीच्या दिवसात सगळं कुटुंब एकत्र होतं. तुम्ही दिसला नाहीत कुठं. पाडव्याच्या दिवशी माझी सून तुमची वाट बघत होती, तेव्हाही दिसला नाहीत कधी. हा,
मुलगा म्हणून तुम्ही घरात असायला हवं होतं, नाही का? असं नाही वाटत? हे बघा, हे सणवार वगैरे मला यात इंटरेस्ट नाही आहे. अँड दॅट्स माय पर्सनल चॉईस. या सगळ्याचा आणि घर घाण ठेवण्याचा काय संबंध आहे? हे बघा बाबा, तुम्ही इथे एकटे राहत नाही, आम्ही सगळे राहतो इथे. पण आता म्हणजे काय करता रे? नुसती पथारी टाकणं म्हणजे राहणं म्हणत नाही. रात्री झोपायला येणं म्हणजे सुद्धा राहणं म्हणत नाहीत. काय या घरात राहणं म्हणजे घरातल्या लोकांसाठी काहीतरी करणं, त्यांच्या सुखासाठी करणं म्हणजे राहणं. काय केलंयस तू आतापर्यंत? घर घाण ठेवून तुम्ही या घरच्यांच्या सुखासाठी काय करताय हो? आणि कोणासाठी करताय हे सगळं? भैरवीच्या बिझनेससाठी ना? मग उद्या जर तिचा बिझनेस बुडला तर काय करायचं बाकीच्यांनी? असं होणारच नाही. आणि झालंच तर? कसं आहे ना अनिश, तुझ्या शिक्षणाचा मी खर्च केला, तुला वाढवलं, तुला शिकवलं, तुझं खाणं पिणं कपडे या सगळ्यांचा मी खर्च केला. तो का? कारण मला वाटलं की माझ्या मुलाचं काहीतरी भलं होईल. पण मला मान्य नाही आहे तो, कारण या घरावर माझाही हक्क आहे. आता तू हक्काबद्दल बोलायला लागलायस अनिश. तुम्हीच वेळ आणली आहे माझ्यावर तशी. भैरवीसाठी माझ्या डोक्यावरचं छप्पर काढून घेणार आहात का तुम्ही? एका माणसासाठी सगळ्यांचं भविष्य तुम्ही धोक्यात घालणार आहात का? हे बघा, एक काम करा, त्यापेक्षा ना तुम्ही या घराचा वाटा करा. अनिश, मला माझा हिस्सा द्या आणि तुम्हाला तुमच्या हिश्श्याचं काय करायचं ते करा. भैरवीला द्या किंवा अजून कोणाला द्या, मला फरक पडत नाही, पण मला आता माझा हिस्सा हवाय. अनिश, काय बोलतोयस तू हे? का? इट्स अ प्रॅक्टिकल सजेशन. तुम्हाला घर घाण ठेवायचं ना, ठेवा, खुशाल ठेवा. उद्या बुडलात तर तुम्ही बुडा. तुम्हाला स्वप्न पडली आहेत मोठी, तुमची मोठी अँबिशन्स आहेत, त्याचे परिणाम मी का भोगायचे? वेगळी माणसं म्हणजे घरातली कोणी नाही आहे, सगळे एकत्रच आहेत. ही तुझी बायको, सासरा म्हणून मी तिच्या पाठीशी उभा राहणार आहे. तिला पडलेली सगळी स्वप्न तुमच्या सुखासाठी आहेत, तुमच्या चांगल्यासाठी आहेत. त्यात तुला भाग नाही घ्यायचा, उलट त्याचे भाग पाडायचे तुला. ठीक आहे? मी घर गहाण ठेवणार. मी तुला वचन देतो अनिश, मी माझ्या सुनेसाठी 50 लाख रुपये उभे करणार. आणि माझ्या सुनेला या व्यवसायात यशस्वी करणार. आणि एक दिवस असा येईल की याच व्यवसायातून कमावलेल्या पैशावर माझी सून स्वतःचं घर घेणार. बघच तू. बघू ना, पुढचं पुढे बघू. आणि आता घर गहाण हा विषय बंद. ही ऑफर ऍक्सेप्ट करायला किती दिवस राहिले? 10 दिवस. 10 दिवस. ए राजन सुकटणकर, परत परत माझ्या बायकोला का भेटतोयस तू? तुला मी स्वतः येऊन सांगितलं होतं ना, माझी बायको भैरवी तुझी ऑफर स्वीकारणार नाही.
तुझ्याकडे पैसा आहे, मोठं नाव आहे, म्हणजे तुला काय वाटलं तू लोकांना विकत घेऊ शकतोस? माझ्या सोसायटीच्या आजूबाजूला जरी दिसलास ना, वाट लावीन तुझी. माझ्या बायकोला भेटायचं नाही, तिला कॉन्टॅक्ट करायचा नाही. पॉइंट नंबर 1, आता जर का मी इथे एक बेल दाबली ना, तर माझे सिक्युरिटी वाले तुला इथून उचलून बाहेर फेकून देतील. पॉइंट नंबर 2, माझी खरंच इतकी वरपर्यंत ओळख आहे ना, पुढच्या थोड्या वेळात तू जेलमध्ये असशील आणि नंतर पुढची बरीच वर्ष तिथेच असशील. आणि मग तू हे जे सगळं बोलतोस ना, माझी वाट लावेन वगैरे, ते तू काही करू शकणार नाहीस. रिलॅक्स, लांब हो थोडं, रिलॅक्स. एक गोष्ट लक्षात घे, मी तुझ्या बायकोला भेटायला येत नाही. भैरवी माझगावकर नावाच्या एका स्वप्न बघणाऱ्या, बिझनेस करू बघणाऱ्या टॅलेंटेड मुलीला भेटायला येतो. तिचं जे टॅलेंट आहे ना, त्याची गरज आहे माझ्या कंपनीला आणि माझ्या कंपनीच्या सपोर्टची तिला. हे आमचं जे काही डील आहे ना, ते तुला नाही समजणार. तू तुझ्या सोसायटीमध्ये खाली बोर्डवर जे लिहून ठेवलं होतंस ना, बरोबर आहे, मी गाढव आहे, करेक्ट आहेस तू. आमच्यात जो काही बिझनेस होतोय ना, तो समजून घ्यायची कुवत नाही तुझी. तू काही केलंस तरी मला नाही अडवू शकत आणि तुझ्या बायकोला अडवायचा प्रयत्न नको करूस. गेट आउट. हे शेवटचं सांगतो आहे तुला, माझ्या बायकोला भेटायचं नाही. Shut up! माझ्या ऑफिसमध्ये उभं राहून माझ्याशी असं बोलायचं नाही. रवीचा नवरा आहेस तू, म्हणून नशीब चांगलं आहे तुझं. तुमच्या कुटुंबातले प्रॉब्लेम्स आहेत ना, ते घरी सोडवायचे, इथं घेऊन यायचं नाही माझ्या ऑफिसमध्ये. आणि तुमच्या सोसायटीच्या आसपास मी दिसायचं की नाही हा प्रश्न पुढचा आहे. माझ्या ऑफिसच्या आसपास तू दिसलास ना परत, तर मी तुला कुठे पोहोचवेन तुला कळणार पण नाही. निघ, निघ. निलिमा, आले आले आले, झालं झालं. अगं निघालो मी. नाही झालं. हा, डबल. हो ईशा भाऊ, हा ती गाडी पुन्हा एकदा साफ करायला घ्या. हा हा, आणि तो सोसायटीमध्ये कचरा करून ठेवलाय ना, तो आवरायला त्या परशूला मदत करा. परशुला हा आपल्या मुलांनी कचरा करायचा आणि तो त्याला आवरायला यायचा, हे काय बरोबर नाहीये. मला पण ना अजिबात पटत नाही. तुला कोणी विचारलंय? हा? नाही ना, सांगितलं तेवढं काम करायचं फक्त. किरकिर पिरपिर 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 करतो का? बाबा, हा काय ग? मला ना जरा एक मोठा रेफरन्स मिळालाय. हा. एक मोठी कंपनी आहे, म्हणजे फायनान्शियल टेक्नॉलॉजी मधली कंपनी आहे. तर ते इनिशियल स्टार्टअप करणाऱ्यांसाठी त्यांच्याकडे खूप साऱ्या फायनान्शियल स्कीम्स आहेत. मी जरा एकदा चेक करून येते. जा जा ना तू, जा. माझी काय मदत लागणार आहे का? नाही नाही, अजून तरी काही नाही. ठीक आहे, चल मी निघतो. हा? हो, सावकाश. वेळेवर जेवा भाऊजी. अरे राजन सुटणकर साहेब, या 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 ना, या ना. चहा घेणार का? चहा घेणार? नाही नाही, नको प्लीज. मी थोड्या वेगळ्या कारणासाठी आलोय. चहा वगैरे नको मला. तुमची फक्त 2 मिनिटं हवीत. अरे वा, मग काय कंप्लेंट करायला आलायस? अनिश, काय बोलतोयस? थांब, कळेल तुला. बोला. राजन सुकटणकर साहेब, कशाला आलात? कंप्लेंट करायला ना? जर कंप्लेंटच करायची असती ना तुझी, तर पोलिसातही जाऊ शकलो असतो मी. एकमेकाची कंप्लेंट करायला काय लहान मुलं आहोत का आपण? तेच सांगायला आलोय तुला, जरा मोठ्यांसारखा वाग, मॅच्युअर्डली वाग. काय झालंय? विचारा तुमच्याच मुलाला.